नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेकरिता शासनाकडून निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला असून हा निधी आता कोणत्या शेतकऱ्यांना वाटप केला जाईल पाहूयात याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक 24 मार्च 2026 रोजी तुम्ही हा पाहत असलेला जी.आर. प्रकाशित केलेला असून या जी.आरचे शीर्षक आहे सन 2025-2026 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 150 कोटी रुपये इतका निधी वितरित करणे बाबत. मित्रांनो, या शासन निर्णयाची कॉपी तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्हाला या शासन निर्णयाची PDF कॉपी मिळविता येईल. तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी महा-डी.बी.टी पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून कृषी अवजार बँक तसेच ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारे जसे की ट्रॉली, नागर, रोटावेटर, मळणी यंत्र व इतर सर्व अवजारांकरिता अर्ज सादर केलेले होते व त्यांची निवड होऊन कृषी विभागाने संबंधित अवजार खरेदी करण्याकरिता संबंधित शेतकऱ्याला पूर्वसंमती दिलेली होती. त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी अवजाराची खरेदी करून अवजारे खरेदीची बिले महा-डी.बी.टी पोर्टलवरती परत अपलोड केलेली होती. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांकडून संबंधित शेतकऱ्याने खरेदी केलेल्या अवजाराची मोका तपासणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना आता शासनाने उपलब्ध करून दिलेला हा निधी त्या अर्जदार शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून अवजाराची खरेदी केलेली असेल आणि त्यानंतर तुमची पुढची प्रक्रिया झालेली नसेल, जसे की बिल अपलोड करणे, कृषी अधिकाऱ्याची मोका तपासणी अहवाल सादर करणे, तर या प्रक्रिया आता तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायला हव्यात, जेणेकरून उपलब्ध झालेला निधी संपण्याच्या आधी तुम्हाला सुद्धा अनुदानाचा लाभ हा मिळू शकेल. नाहीतर मित्रांनो, तुम्हाला परत शासनाकडून नवीन निधी उपलब्ध होण्याची वाट पाहावी लागू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.